या ठिकाणी तुम्ही यामध्ये इकडे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित गावाला भेट दिली जाईल, कारण पूर्वीपासूनच देशमुख परिवाराचा अखेर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत शिवाजी बंडाप्पा कोट्यावधी रुपयाचा निधी त्या अखेरवाई गावासाठी दिलेला आहे। तर बाळाला जी हत्या झाली आहे, ज्या मातेने 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करून देतो असं त्यांनी सांगितलं होतं, पण दुप्पट तर काही केलाच नाहीये। हमी भाव देतो म्हणाले, हमी भाव दिला नाहीये। आपण आता शेतीमध्ये जे सोयाबीन वगैरे पिकवतो त्याचा भाव काय आहे आता 4000 4,4,500 असेल। हा भाव 10 वर्षापूर्वी पण तेवढाच होता। 10 वर्षापासून आतापर्यंत सुद्धा 4,500 सोयाबीनचा भाव आहे। मग आपण जर आज भाजी घ्यायला गेलो बाजारात, एखादे टमाटे 50 रुपये किलो घेतले आपण, तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण बाजारात जातो ते 60 रुपयाचं झालेलं असतं। म्हणजे 2 दिवसात भाजीचा भाव वाढतो, पण सोयाबीनचा भाव 10 वर्षात वाढत नाही। म्हणजे काय, ह्याचा विचार आपण केला पाहिजे। काँग्रेसला मतदान केलं पाहिजे, काँग्रेसच्या लोकांना निवडून दिलं पाहिजे। काँग्रेसचे लोक म्हणजे आघाडीचे लोक आहेत, त्याच्यात आपले बरेच लोक एके ठिकाणी येऊन निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे ज्याचे आपल्याकडे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, उद्धव ठाकरेजींचा शिवसेना पक्ष आहे, ह्या 2 पक्ष आपण काँग्रेस पक्ष असे त्यांचे वेगवेगळे चिन्ह जिथं त्यांची माणसं उभं टाकलेले आहेत तिथं त्या चिन्हावर आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय।